म्हणजे जळगाव हे समीकरण अगदी फिक्स आहे। पण इथल्या एका विशीतल्या तरुणानं एका नव्या प्रयोगाचा ध्यास घेतला। कोचूर येथील 23 वर्षीय उज्ज्वल पाटील नावाच्या युवकानं केळी उत्पादक पट्ट्यामध्ये सफरचंदांची बाग फुलवून सर्वांनाच अवाक केलं। केळीच्या भावांमुळे आणि चक्रीवादळ येत असतो, त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला नवीन आम्ही सफरचंद बघितलं गेलं तर सफरचंद हे आपल्याकडे येणारं पीक नाहीये, तरी आम्ही रिसर्च केलं। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती आम्ही सर्च केलं, तर तिथे आम्हाला कळलं असं की आपण सफरचंद तू उत्पन्न घेऊ शकतो, किमान 42-43 सेल्सिअस पर्यंतही आपण घेऊ शकतो। तरी आम्ही हे जे सफरचंदाचे आम्ही हरिमान शर्मा इथून बोलवले हिमाचलवरनं, आणि याच्यामध्ये तशी सफरचंद लागवड ही करायची माझ्या मनामध्ये एक प्रेरणा जागली। वडिलांसोबत विचार विमर्श केला की आपण हे करायचं का, आपल्याला काही खेडीमध्ये आता एवढा आतापर्यंत एवढं मार पडताय, तर आपण काही नवीन प्रयोग करायचा का। तर माझ्या वडिलांनी, उज्ज्वल पाटील आमचे बाबा आणि माझा चुलत भाऊ पियुष आम्ही दोघं BSc ऍग्री करतोय। तर आम्ही आमचे विचार जोडले, आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी नवीन प्रयोग केला पाहिजे, तर आम्ही सफरचंदाकडे वळलो। वारंवार येणारी नैसर्गिक संकट, कमी मिळणारा भाव अशा अनेक कारणांमुळे केळीचं हिमाचलच्या सफरचंदांची निवड केली आणि आपला अनोखा प्रयोग या तरुणानं यशस्वीही केला। आम्ही सफरचंदाची लागवड तरी 22 डिसेंबर 2022 ला केली, तरी आता हे जे रोप हे तरी 1.5 वर्षाचे रोप झालेले आहे आतापर्यंत। यामध्ये आम्ही आंतरपीक म्हणून पहिल्याच वर्षी आम्ही टरबुजांचं पीक घेतलं होतं। साधारणतः ते 3 महिन्याचं असतं, वेलवर्गीय असतं, त्याचा काही झाडांना प्रादुर्भाव नसतो, काही त्याचा दुष्परिणाम नाही होत झाडांवरती। पहिलं पीक ते झालं, आणि नंतर आम्ही याच्यामध्ये पांढरा कांदा उत्पन्न घेतलं, पांढरा कांद्याचं उत्पन्न जैनचं असतं ते। आणि आता आमचं तिसरं उत्पन्न म्हणून आम्ही आमच्या याच्यामध्ये पेरूचे तैवान पिंक म्हणून हे व्हरायटी आहे, हे पाटील बायोटेक आम्ही पुण्यावरनं बोलवली आहे। तर आता हे आमचं तिसरं उत्पन्न आहे। एका एकरात सफरचंदाची लागवड आणि 1.5 वर्षांनंतर झाडांना अखेर फळं येऊ लागल्यानं केलेल्या कष्टांचं चीज झाल्याचं समाधान पाटील कुटुंबियांच्या बोलण्यात। काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही सफरचंदाची शेती, आणि भविष्यामध्ये त्याचं जे काही ॲव्हरेज याच्या अपेक्षा ठेवूनच आम्ही त्याच्याकडे वळलो, किंवा चांगल्या माध्यमातून याचं मार्केटिंग जिल्ह्यात आपल्या किंवा परिसरात करता यावं आणि होईल असा आमचा अंदाज। येणारे जे सफरचंद आहे बाहेरून, श्रीनगर त्याच्यानंतर हिमाचल म्हणून, तर त्यापेक्षा बाजारपेठ आपल्याला जवळची राहील आणि 2 पैसे चांगले भेटतील केळीपेक्षा। शेती क्षेत्रातली आव्हानं समता संपणं कठीण आहे हे खरे। असंख्य प्रयत्न करूनही हाती निराशा पडते तेव्हा दिसतो, पण प्रयोगशील शेतीच्या साथीनं बळीराजाचा सुखाचा आणि यशाचा मार्ग थोडा सोपा होईल ही आशा जरूर आहे।